60 किलो सोनं आणि 336 किलो चांदीने हा गणपती बाप्पा कव्हर केलेला आहे, ज्याची नेट वर्थ 100 करोड पेक्षाही जास्त आहे। ट्रस्टने 360 करोड रुपयाचा इन्शुरन्स काढलाय असंही बोललं जातं। गावात मुंग्या आल्या रे डोक्याला, अजूनही लाईन संपत नाही। मी 2 किलोमीटर चालतोय। आलो होतो तेव्हा सकाळ होती, आता संध्याकाळ झाली। लाईट वगैरे बघू शकता तुम्ही। या सर्वांनी म्हणजे पासेस घेतले ना, पैसे दिले, जे खाली लोक आहेत ना त्यांनी। साहेब डोळे बघून सुंदर आहे रे, सुंदर रूप आहे बाप्पाचं, सुंदर एकदम। रिचेस्ट बाप्पा इन द वर्ल्ड बोलू शकतो, पण पुअर मॅनेजमेंट आहे। रिचेस्ट गणपती बाप्पा इन द वर्ल्ड। आज आपण दर्शन घेणार आहोत जीएसबीच्या राजाचं, जे की लोकेटेड आहे माटुंगा किंग सर्कल। 60 किलो सोनं आणि 336 किलो चांदीने हा गणपती बाप्पा कव्हर केलेला आहे, ज्याची नेट वर्थ 100 करोड पेक्षाही जास्त आहे। ट्रस्टने 360 करोड रुपयाचा इन्शुरन्स काढलाय असंही बोललं जातं। तर चला आज बघूया प्रत्यक्षात। मीही फर्स्ट टाइम चालू आणि तुमचंही दर्शन होईल आणि माझंही दर्शन होईल। आज माझ्यासोबत आहे सागर भाई। मी आज रॅपिडो बुक केली होती, तर आपल्यासोबत भाई आहेत। चला एवढं ट्रॅफिक आम्ही पार केलं आणि पुढे आलो। म्हणजे माझं इकडे असं टर्फ का झालं, एकदम असं टर्फ दिसतोय बघा ना। कोणाला रेंट करायचा असेल हा टर्फ तर सांगा मला। टर्फ हा बघा, हा टर्फ ठेवू शकता तुम्ही, बॅट बॉल, फुटबॉल। ही बघा ट्रॅफिक, हलका हलका असा पाऊस पडतोय। ही पूर्ण लाईन दर्शनाची। मला माहित नाही आज माझं काय होणार आहे भाई साहब, डेंजर डेंजर। मला माहित नाही माझं काय होणार आहे आणि काय नाही, पण आलोय। चल बाय सागर भाई, थँक्यू आम्हाला सोडल्याबद्दल। मी जवळजवळ 800 मीटर लांब आलो चालत। आता 1 किलोमीटर होतील मला। ही लाईन एवढी मोठी आहे, संपतच नाही आहे भाई साहब। आई शपथ, ही लाईन संपतच नाही आहे। मी 2 किलोमीटर हे करतोय, हा ना 2 किलोमीटर मी जवळजवळ चाललोय, तरी ही लाईन काय संपायचं नाव नाही घेते भाई। मला तर वाटतं मी गिव्हअप करावा। काय कसली लाईन आहे, गावात मुंग्या आल्या रे डोक्याला। अजूनही लाईन संपत नाही। मी 2 किलोमीटर चालतोय, हे बघा अजून लाईन पुढेपर्यंत आहेच। वैतागलो रे। लाईन एवढी कव्हर करायची मला रिटर्न मध्ये भाई। हे काय रेल्वे स्टेशन आलं, पण काय लाईन संपायचं नाव नाही घेते। अरे लाईन कुठे संपणार आहे भाई, गावात मुंग्या मुंग्या मुंग्या, डोक्याला मुंग्या आल्या। इकडे समथिंग, इथं संपली वाटतं ही लाईन। हा इकडे ही लाईन संपली आहे बघा। चला आता आपण जॉईन होऊया। फायनली लाईन संपलेली आहे 2-2.5 किलोमीटर नंतर, आणि एवढं कव्हरही करायचं मला। आता 6 वाजले आहेत संध्याकाळचे। मला बघू दर्शन घ्यायला मला किती वेळ लागतोय ते आपल्याला दिसेलच। ही इकडची आता अवस्था झाली भाई साहब, डेंजर रे, खूप 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 डेंजर सीन आहे। अजून लोक येत आहेत लाईनीसाठी बघा। तर ऍक्च्युली इथं असा पेट्रोल पंप आहे, आणि हे वैतागलेत, म्हणजे गाडी वगैरे, गाड्या पण ह्याच्यामधून येतात ना, किचकिच होते किचकिच। पण लाईन काय थांबायचं नाव नाही घेते। अजून लोक येत आहेत जॉईन व्हायला लाईनीला, आणि आपण लाईनमध्ये सक्सेसफुली आलेलो आहोत। हो आता किती वेळ लागतो काय, रात्र तर आरामशीर होईल। अजून आम्ही इकडेच आहोत पेट्रोल पंपच्या इकडे। माझ्या मागे बघाल ना तर एवढी पब्लिक अजून जॉईन झाली, एवढी म्हणजे लाईन वाढलेली आहे। आणि या लाईनमध्ये एखादं जर घुसायला बघत असेल ना भाई, संपलाय तो। आलो होतो तेव्हा सकाळ होती, आता संध्याकाळ झाली। लाईट वगैरे बघू शकता तुम्ही, आणि मागे एवढी पब्लिक म्हणजे जवळजवळ तुम्हाला दिसणार नाही, एवढ्या लांबपर्यंत आहे। काय डेंजर एक्साइटमेंटने आलेलो मी एवढा थकलो ना, मी पाण्याची पूर्ण बॉटल संपवली एकट्याने। फायनली भाई साहब 2 तासानंतर इकडे पोहोचलोय। अजून झिगझॅग लाईन असेल। ही हालत मुखदर्शनासाठी, 2 तास मुखदर्शनासाठी, अजून 2 तास झालेत। बघू अजून किती वेळ लागतो आम्हाला। तर हा गणपती आहे ना 5 दिवसाचा असतो, आणि आज 5वा दिवस आहे म्हणून एवढी गर्दी आहे। 5वा का 4था दिवस आहे म्हणून एवढी गर्दी। अजून लाईन लाईन लाईन, असा सीन आहे। चला बाप्पाला बघू ना, ऑटोमॅटिकली एनर्जी येणार ना आपली। जसं जसं जवळ येतं ना तसं तसं भारी वाटतंय, दर्शन होईल। एवढी वाट बघितली, आणि आता बाप्पाची मूर्ती दिसेल काही क्षणातच।
आता हे जे आहेत ना हे सर्व VIPs आहेत हा. हे लोक म्हणजे पासेस घेतात आणि आतमध्ये येतात, ठीक आहे. आणि इथे जो आहे इथे बाप्पा आहे. आता आपण बाप्पाला बघू आणि आम्हाला इथून व्ह्यू भेटणार बाप्पाचा नॉर्मली. एवढी ही गर्दी, सर्वांनी म्हणजे पासेस घेतले ना, पैसे दिलेत जे खाली लोक आहेत ना त्यांनी. हे बाप्पाचं हळूहळू आपल्याला झलक दिसते. बोर्या हा बघा बाप्पा, सोन्याचा बाप्पा. भाई साहब काय हे रूप आहे रे, खूप भारी खूप भारी. गणपती बाप्पा उंदरावस. हो 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 हो. बाप्पा मन भरून बघून घ्या बाप्पाला. भाई साहब खूप सुंदर हा बाप्पाचा लुक आहे. सुंदर आहे रे, सुंदर रूप आहे बाप्पाचं, सुंदर एकदम. काय मूर्ती आहे यार बाप्पाची, खूप सुंदर खूप. हो 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 हो. आपला जो सफर आहे तो इथपर्यंतच होता. बाकी मूर्तीजवळ तर कोणीही जाऊ नाही शकत ना, VIPs जाऊ शकतात ना आपल्या. आम्ही तर लांबचीच गोष्ट आहे. म्हणजे मुखदर्शनासाठी टोटल आम्हाला लागले 2.5 तास. पण ठीक आहे, एवढा टाइम तर लागणारच. आणि उद्या विसर्जन असेल. हा गणपती 5 दिवसाचा असतो. याची स्थापना जी 1954 मध्ये झाली. तर या एवढीच आतापर्यंत इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे. आणि चला आता रिटर्न जाऊ, परतीचा प्रवास. फक्त बाप्पाची झलक बघायला भेटली पण खूप भारी वाटलं. अप्रतिम अशी ही मूर्ती, ते प्रसाद, हा प्रसाद भेटलाय. जसं की तुम्ही बघू शकता मी बसमध्ये, आपलं दर्शन झालंय GSBच्या राजाचं. आणि तिकडे मुखदर्शन आणि चरण स्पर्श नव्हतं, डायरेक्ट तिकडे होतं VIP, जिथं तुम्हाला पासेस घ्यावे लागतात. आणि मी ते QR स्कॅन केलं, तिकडे मला रेट कळाले. 500च्या वरतीच आहेत सगळे पासेस. 500, 2000, 3000 असे मी बघितले. तर ठीक आहे, काय नाही. रिचेस्ट बाप्पा इन द वर्ल्ड बोलू शकतो. पण पुअर मॅनेजमेंट आहे एक नंबरचं. म्हणजे मॅनेजमेंट एवढं पुअर आहे ना, लोक आड झूड नुसते रस्त्यावर उभा आहेत रे बिचारी. ना कोण पाणी द्यायला ना काय ना काय. म्हणजे बाकीचेही मंडळ आहेत. मी टायमाबद्दल काय नाही बोलणार, टाइम तर लागणारच. एवढी लोक येतात म्हटल्यावर टाइम हा लागणारच लागणार आहे. मला 2.5 तास लागले, मला त्याच्याबद्दल काही कंप्लेंट नाही आहे. एवढी लोक आल्यावर मॅनेज करणं नाही होत. पण जे आजूबाजूचा जो परिसर आहे, बाकीचे मंडळी आहे त्यांनी मॅनेज केलेत, तर थोडं मॅनेजमेंटवरती लक्ष द्यायला पाहिजे. बाकी बाप्पा तर म्हणजे खूपच भारी होतं. बाप्पाची मूर्ती सोन्या आणि चांदीची. भाई जे रूप होतं ना बाप्पाचं, खूप भारी होतं. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या. तर असंच सोबत राहा, व्हिडिओ बघत राहा आणि या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.